सरांनी जसं शिकवलं, त्यांचं जे शिकवणं होतं ना ते एकदम भारी होतं. आम्हाला खूप आवडलं. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही आमच्या स्वतःकडे किंवा आमच्या लाईफ कडे ना एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघतोय आणि जसं सरांनी शिकवलं ते खरंच कोणी शिकवलं असं मला वाटत नाही. थैंक यू सो मच विक्रांत सर, आप फिर से आइए, हमारी दिल से इच्छा है. एक नया दिन, एक नई शुरुआत, नई स्कूल. हम आए हैं मामा साहेब मोहर मेमोरियल स्कूल तिरंगुर. यहाँ पे बच्चे ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्स के बारे में सीख रहे हैं और उन्हें एडवांस कराने के लिए हम सिखाने वाले हैं ड्रोन टेक्नोलॉजी. तो चलिए देखते हैं आज के सेशन में क्या होता है. हा हात नाही, हा मॅजिकल हात आहे. हा ना तुमच्या सगळ्यांचा आवाज कंट्रोल करू शकतो. बघायचं आहे? चलो. माहिती आजचा आपला एकदम इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे चीन टबाक डमडम. आज आपण शिकणार आहे, येत्या अर्ध्या एक तासामध्ये आपण शिकणार आहे की ड्रोन कसा बनवायचा. तुझे मेरे ऊपर भरोसा है ना? पक्का ना? इधर आ. अब तू ऐसा खड़े रहे इधर और पीछे गिरना है, मागे पडायचं. मी तुला पकडणार आहे ना भरोसा. मी 3, 2, 1 गो म्हणे ना तेव्हाच करायचं. ओके चलो 3, 2, 1 गो. हो. प्रेम प्रेम हे सगळे मिळून काय बनतात? हे सगळे मिळून काय बनतात? आता आपण काय केलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग साठी आपण ड्रोनच्या काही किट्स आणलेल्या आहेत. त्या किट्स तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या 4 लोकांचा एक ग्रुप बनेल आणि त्या 4 लोकांच्या ग्रुपने तुम्हाला एक्सप्लेन करायचं. इज दॅट क्लिअर? आपण आज ड्रोन बनवणार आहे. ही आपल्या ड्रोनची फ्रेम आहे. त्या फ्रेम वरती आपण सगळ्यात पहिलं लावणार ते म्हणजे मोटर लावल्यानंतर आपण लावतो इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर. नंतर आपण लावणार आहे FC म्हणजे फ्लाइट कंट्रोलर. आता आपण लावून घेऊया रिसिव्हर आणि त्याच्यानंतर आपण लावणार बॅटरी या सगळ्या कंपोनेंट्सला पॉवर दे. आणि आपला ड्रोन तयार झाला आहे. काल आम्हाला कळलं होतं की आज आमचं ड्रोनचं सेशन होणार आहे, पण एवढी एक्साइटमेंट नव्हती. आणि आम्ही जेव्हा ह्यासाठी प्रिपेअर झालो, म्हणजे जेव्हा सगळी तयारी वगैरे झाली, विक्रांत सर आले, तेव्हा सगळ्यांनी ज्या प्रकारे टाळ्या वाजवल्या, ज्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं ना, तेव्हा मनामध्ये असं एक इन्स्पिरेशन तयार झालं त्यांना पाहून. जय सरांना, मॅमला मी युट्यूब वरती खूप वेळा पाहिलं होतं. यांच्या चॅनलला मी सबस्क्राईब करून ठेवले आणि मला ते खूप आवडतात. पण आज अक्षरशः मला त्यांना समोर बघून खूप छान वाटलं. त्या सेशन मध्ये आम्हाला खूप 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 मजा आली आणि सर आले म्हणून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं. आम्हाला ड्रोन विषयी होतं मीन्स थोडंफार नॉलेज होतं, पण आता ह्या सेशन मध्ये आम्हाला पूर्ण नॉलेज मिळालेलं आहे. सरांनी ते किट दिलं, त्याच्यामध्ये आम्ही खूप काय काय ड्रोन बद्दल शिकलो. आजचं जे सेशन झालं त्याच्यामधनं आम्हाला कॉन्फिडन्स भेटला, त्याचबरोबर लाईफ कडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन पण भेटला विक्रांत सरांच्या रूपाने. मला वाटलं होतं ड्रोन वगैरे बनवणं म्हणजे असं खूप असं रॉकेट सायन्स आहे, पण सरांनी एवढं भारी सांगितलं ना, एवढं इझी असेल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे सरांचं जे एक्सप्लेनेशन होतं ना ते एकदम भारी होतं. आम्हाला खूप आवडलं. म्हणजे तुम्ही शिकवताना असं आम्हाला वाटतच नाही की आम्हाला आमच्यापेक्षा मोठ्या वयाची टीचर शिकवतात. आम्हाला असं वाटतं आम्हाला आमचे फ्रेंड्सच शिकवतात. आमचे फ्रेंड्स सोबतच आम्ही मस्ती वगैरे करते. त्यांच्या तो मीम्स, त्यांचा तो रोस्ट त्यांनी जे केलं फनी वे त्यांचं शिकवण्याचं मला खूप आवडलं. मी एवढे सेशन अटेंड केलेले माझ्या पूर्ण याच्यामध्ये, पण हा सेशन माझा बेस्ट सेशन होता या वर्षीचा. आणि हे रिअलाइज झालं की प्रत्येक टीचरनी जर का असं शिकवलं ना, कोणत्याच मुलाला कोणताही सब्जेक्ट हार्ड जाणार नाही कधीच. एवढं कमी वयात आम्ही ड्रोन बनवायला शिकलो. आम्हाला वाटलंही नव्हतं. खूप मजा आली आम्हाला. खूप छान वाटलं आम्हाला आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या लहान वयात आम्ही ड्रोन बनवायला शिकू. मुझे कभी लगा नहीं था कि मैं इतने कम उम्र में ड्रोन बनाना सीख पाऊंगा. मी पहिल्यांदा ड्रोन बनवायला शिकलो. एवढ्या कमी वयात मला वाटलं नव्हतं की मी ड्रोन बनवायला शिकन. एवढ्या कमी वयात म्हणजे ड्रोन एवढ्या कमी वयात शिकणं म्हणजे काही ते सोपं नाही. तरी
सरांनी जसं शिकवलं एक अर्ध्या तासामध्ये आम्ही आमच्या स्वतःकडे किंवा आमच्या लाईफ कडे ना एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो आणि JD8 ज्या पद्धतीने शिकवतात ते आम्ही आजपर्यंत कुठेच बघितलेले नाहीये. आम्हाला विक्रांत सरांनी समजून घेतलं तर अजून कोणत्याच टीचरने नव्हतं घेतलं. त्यांचं जे शिकवणं होतं ना, नाही तर आम्ही लेक्चर असं बोर झालं असतं आम्हाला. पण जसं विक्रांत सरांनी शिकवलं ना असं जोक बिक करून, तर आम्हाला शिकवणं खूप आवडलं. आम्हाला असं वाटतं की विक्रांत सर आम्हाला शिकवायला आले पाहिजे हायस्कूलमध्ये. आणि आज आम्हाला खूप मजा आली. खरंच थँक्यू सरांना एकदम. आणि मला असं वाटतं की तुम्ही परत यावं आम्हाला शिकवायला. आमची ही लेवल 1 होती. आम्हाला आता लेवल 1, 2, 3 जेवढ्या पण आहेत तेवढ्या सगळ्यात आम्ही इंटरेस्टेड आहे. आता तर आपण लेवल 1 शिकलेली आम्ही, तर आम्हाला असं वाटतंय की आम्ही अजून पुढे लेवल 2, लेवल 3, लेवल 4 जेवढं पण होईल ना तेवढं सगळं विक्रांत सरांचं मार्गदर्शन आम्हाला परत भेटलं ना तर ते खूप छान गोष्ट असेल आमच्यासाठी. लाईफ मधली सगळ्यात भारी ऑपॉर्च्युनिटी असेल. आता लेवल 1 मध्ये आम्हाला एवढा आनंद भेटला, तर लेवल 2 मध्ये किती आनंद भेटेल. आम्ही लेवल 1 खूप हसत खेळत एकदम मजेत शिकला. तुम्ही सारखं यायला पाहिजे आमच्या स्कूलमध्ये. आम्हाला खूप मजा येईल लेवल 1, 2, 3, 4 सगळं शिकायला. लेवल 2 ला आम्ही ड्रोन कसा बनवायचा ते आम्ही शिकेल. लेवल 3 मध्ये आम्ही आमचा ड्रोन बनवेल आणि उडवेल. आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आता तुम्ही परत यायला पाहिजे, रिअल ड्रोन उडवायला शिकवायला पाहिजे आम्हाला. आणि असं वाटलं की जर का हे सर प्रत्येक स्कूलमध्ये गेले तर प्रत्येक स्कूलमध्ये गेल्यानंतर आहे ना प्रत्येक मुलाला त्यांच्याकडून नॉलेज इतकं भेटेल ना त्या मुलाला ते डिस्क्राईब सुद्धा करता येणार. आमची खूप इच्छा आहे की नंतर परत एकदा तुम्ही आमचं सेक्शन घेतलं पाहिजे, त्यात आम्हाला रिअल ड्रोन बनवायला शिकवलं पाहिजे. आणि जसं सरांनी शिकवलं ते खरंच कोणी शिकवलं असं मला वाटत नाही. थँक्यू विक्रांत सर, तुम्ही आमच्या स्कूलमध्ये आम्हाला एवढं नॉलेज द्यायला आला आणि शिकवायला आला, त्यासाठी खूप थँक्यू. धन्यवाद करतो पहिलं मामासाहेब मेमोरियल स्कूल यांना की त्यांनी आम्हाला हे प्रोव्हाइड केलं, म्हणजे शिकायला मदत केली. आणि नेक्स्ट टाइम पण हे सेक्शन जर का अरेंज केलं स्कूलने तर आम्हाला खूप आवडेल परत एकदा ह्याचा पार्ट व्हायला. आणि हे प्रत्येक स्टुडंटला असं जर का नॉलेज भेटलं, प्रत्येक स्टुडंट त्याचं करिअर खूप छान प्रकारे घडवू शकतो. विक्रांत सरांकडून बऱ्याचशा आम्ही आज गोष्टी शिकलोय, त्यासाठी विक्रांत सरांना खूप खूप थँक्यू माझ्याकडून. थैंक यू सो मच विक्रांत सर, आप फिर से आइए, हमारी दिल से इच्छा है. JD8 चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.